नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्हा सर्वांच्या बीबी न्यूज तुमसरमध्ये स्वागत। आज आपण आलेले आहोत तुमसर तालुक्यातील उंबरवाडा गावामध्ये। या ठिकाणी ह्या ज्या अवकाळी पावसाने एवढा अतोनात नुकसान केलेलं आहे की शेतकरी हतबल झालेला आहे। आणि कालचा जो पाऊस आहे, जो सायंकाळी पाऊस आला, त्या पावसाने कहर माजवलेला आहे। म्हणजे शेतकऱ्याला आता काय करावा हे कळेनासे झाले। आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे शेतकऱ्याने शेतातील धान हा बाहेर आणून सुकवला आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुमचे लोंब हे बघा, हे कोंब फुटलेले आहेत सर्व ठिकाणी। हे शेतकऱ्यांनी हे कोंब फुटलेले आहे। त्या शेतकऱ्यांनी या धानाचा करावा काय? म्हणजे तुम्ही बघा, इकडे शेतामध्ये पाणी आहे, पाणी होता म्हणून धुऱ्यावर घातला आणि धुऱ्यावर ही जागा नाही पुरली, त्यांनी आता हे सर्व रस्त्यावर घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांनी करावं तर काय करावं। एकीकडे सरकार आणि सरकारचे जे नुमाइंदे आहेत, जे प्रतिनिधी आहेत, ते दिवाळी मिलन करतात, नाचतात, गातात, आनंद साजरा करतात। पालकमंत्री येतो आणि दिवाळी मिलन करतो आणि इकडे शेतकरी रडत आहे। शेतकरीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही। असेच माझ्यासोबत आहेत उमरवाडा या गावचे शेतकरी विनोद उपरीकर। आपण त्यांच्याशी विचारू की त्यांना काय नुकसान आहे। भाऊ, तुमचं नाव काय आहे आणि काय समस्या आहे? माझे नाव विनोद उपरीकर आहे। मी उमरवाडा गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी कुटुंबातील एक शेतकरी आहे। आपल्या शेतामध्ये आपण धान पीक घेत असतो आणि या धान पीक घेते वेळेस आता एखादा मुलगा आपण लहानपणापासून मोठा करतो, तशा पद्धतीने शेतकरी हा आपल्या शेतातील पीक लहानाचा मोठा करतो, त्याचे पोषण करतो, रोहणी करतो आणि ऐन कापणी करतो। आणि कापणी करतेवेळी ऐन कापणीच्या वेळीस या पावसाने, अवकाळी पावसाने ऐमान घातला आणि आमच्या तोंडातील घास हे हिसकावून घेतलं। आणि आपण पाहू शकता या दिवसाच्या कंटिन्यू मुसळधार पावसामुळे, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे काय हाल झाले आहेत। शेतामधील धान काटून सोनेरी शेतामध्ये वारू टाकल्यासारखे झाले आहेत आणि त्या धानाला कोंब फुटले आहेत। आणि कोंब फुटल्याच्या नंतर तो धान शेतामध्ये पाणी असून तो धान आपण कुठेही नेऊ शकत नाही आणि धान कुठं नेऊ शकल्या नाहीमुळे तो सडत आहे। ज्या कचरा आपण एखाद्या कुळ्यावर फेकतो, अशा प्रकारची परिस्थिती या आपल्या शेतामध्ये झाली। आता तर शेतकऱ्यांनी काय गळफास लावून मरण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। आणि यावेळी सरकार आपल्याला फक्त लॉलीपॉप देतो आणि मंत्री येतात, मंत्री येऊन सनेरी आपल्याला फक्त आश्वासन देतात। काय समस्या आहे? माझं नाव हरिचंद आहे। माझी पाऊण एकटाची पुरी फसल शेती डुबली आहे, पूर्ण पाण्यामध्ये मिळून गेला धान। किती नुकसान झालं? माझे 10 बोरे होते, ते 10 बोरेची आता 10 बोरे होणं मुश्किल, पूर्ण पाण्यात मिळून गेला। काय मागणी काय तुमची? आता मागणी सरकार जो पैसा देईल तो घेऊ। मी लाल कचरू बारबैले तामसवाडी, मी इथला शेतकरी आहे। आणि हे सर्व माझी पोपट, गहू, पोपट, धान सर्व नुकसान झाली। तिकडे धानाचे पुंजनेही खराब झाले। दुसरी गोष्ट आपला माझीच नाही, सर्व गावकऱ्याची सर्वांचीच झाली आहेत। तरी तुम्ही कृपया नोंद घ्यावी आणि तहसीलदार साहेबांना किंवा पटवारी आमदार साहेबांना माहिती देऊन चौकशी करा किंवा कोणत्याही सर्व व्यक्तींना काही मदत देण्याची कृपा करावी, ही विनंती। तुम्ही बघू शकता शेतकरी किती पोटतिडकीने सांगत आहे आपली व्यथा। म्हणजे त्यांनी जे उत्पन्न लावण्याकरता जो खर्च केला, उत्पन्न करण्याकरता, तोही निघणं कठीण झालेलं आहे। कचऱ्यासारखा धान या रस्त्यावर फेकण्यात आलेला आहे। एवढी अवस्था, वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे। तरी शासनाने लवकरात लवकर यांना हेक्टरी 50,000 रुपये मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। मी गणेशराव, बीबी न्यूज तुमसर।